नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर दुपारचे वाजले आहे 2:30 वाजले. तुम्हाला माहिती मी दुपारच्या वेळेस ब्लॉगला सुरुवात करते, कधी थोडंसं शूट करते. तर आता मी माझ्या ब्लॉगिंगला सुरू केलेलं आहे आणि आता लाईट पण कदाचित गेली वाटतं, तर लाईट पण नाही आहे आणि त्याच्यात एक प्रॉब्लेम झाला आहे. मशीनचं काय माहिती काय प्रॉब्लेम झाला, फिरतच नाही परत. आता अचानक असं काय झालं काय माहिती त्या मशीनला. तर मी मागच्या वेळेस ज्यांना बोलवलं होतं कंपनीतर्फे, तर त्यांनाच मी कॉल केला. तर म्हटलं मी त्यांनाच, कारण की त्यांच्याकडनंच आताच गेले 1 महिना झाला. तर म्हटलं चला त्यांनाच बोलून घेते काय झालं. तर बघू मग. आता त्यांना बोलवेल, ते म्हणत आहे की 2 दिवसांनी येणार. मी गावी आहे, तर आता 2 दिवस कपड्यांचा परत प्रॉब्लेम होणार. आता बघू काय करायचं. आता 2 दिवसांनी मी परत त्यांना, कारण की दुसरं कोणी परत बोलवलं ना परत जास्त पैसे लागतील, म्हणून मग मी त्यांनाच बोलवणार आहे. तर आता चेंज वगैरे करते आणि मला थोडं शाळेचं पण काम आहे ते करायचं आहे आणि किचन भांडे घासायचे आहे, थोडंसं काम आहे तेवढे करेल आणि असं आहे. तर आधीची एक्झाम पण चालू आहे, तर त्याचा अभ्यास घ्यावा लागतो मला. तर बघते आता उद्या त्याचं हिंदीची ओरल आहे, तर हिंदीचं ओरलमध्ये काय काय आहे घ्यायचं आहे आणि रिटर्नमध्ये काय काय, तर ते बघणार मी अजून. आणि लवकरच अजून 20 तारखेला दिशीची गॅदरिंग पण, ॲन्युअल डे आहे तिचा पण, तर अजून तिकडं मला वेळ लागेल. तर आता फक्त किती दिवस राहिले, 1 2 3 8 दिवस राहिले. तर 8 दिवसामध्ये तिची तयारी पण आहे अजून. तर असं आहे. आणि मला लवकरच आता केस पण हेअर कट करायचे आहेत, तर बघते आता किती लेंथ कसे करायचे. तर मी माझे हेअर कट केल्यानंतर तुम्हाला पण दाखवेलच कसा करणार आहे मी. तर करेन मी, कारण की ते खूप खालीवर झालेले केस आहे, तर करायचं आहे मला. तर चला पटकन आता चेंज करते आणि थोडंसं खाते काहीतरी आणि मग बोलू तुमचे. तर इथं मी नंतर मग भांडे घासायला घेतले, कारण की भांड्यांचा पसारा राहिला की खूप काम, भांडे कपडे ह्या गोष्टी राहिल्या ना तर असं वाटतं का घरात काहीच आवरलं नाही आपण. तर त्यामुळे मग मी भांडे पहिल्यांदा क्लीन करून घेत असते. मला किचन एकदम मोकळं आवडतं आणि भांड्यांचा पसारा अजिबात आवडत नाही, म्हणून मी लगेच भांडे क्लीन करते. तर काय झालं, तर शाळेची जरा कामं पण असतात ना, आता जास्त चिडचिड व्हायला लागली, कारण की ना ते सारखं एक ऑनलाईन भरा, हे भरा ते भरा, काही ना काही येतच. असं वाटतं की ना कधी नकोसं होऊन जातं, तर त्याची चिडचिड होते. आणि सकाळी आज काय झालं, निघतानीच दूध पण ओतू गेलं नाही एवढं. परत मला किचन गॅस सर्व क्लीन करून मग परत निघावं लागला आहे. हा असं झालं सकाळी, म्हणून मग माझ्यातून जास्त चिडचिड झालेली होती. आणि दूध सांडलं ना तर इतकं घाण वास येतो ना, मला नाही आवडत ते किचनवरती दूध सांडलेलं. तर ते सकाळी ते पण एक झालं. आणि ना किती मी लवकर उठून लवकर आवरण्याचा प्रयत्न करते, पण सर्व जर 4 लोकांचं एकाने आवरलं ना तर खूप डिफिकल्ट आहे, नाही होत. कधी थकतं माणूस, आणि त्यामध्ये हे मशीनचा प्रॉब्लेम असा. तर खरंच एवढे कपडे आणि ते धुवायचं म्हटलं ना ते शक्यच नाही, कारण की ना थकून जाते. जर जॉब नसताना तर मी ही कामं करायला मला काही हरकत नव्हती, पण होत नाही एवढं. घरातली सर्व क्लिनिंग करायचं म्हटलं ना, जरी 1 BHK असलं ना तरी पण कामं निघतातच, जेवढी घरामध्ये निघायची तेवढी. घर छोटं असो मोठं असो, कामं जेवढे असतात ना तेवढे निघतातच. तर असं साफसफाईला खूप वेळ लागतो. घरातली क्लिनिंग जर आपण नाही केली ना वेळ, तर ते अति खराब होतं आणि ते मेंटेन करणं आपल्या हातात असतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी कराव्या लागतात, जरी जॉब करत असलं तरीही. तर पुढे मागे मी बघणार आहे लवकर. मला ना तर झाडू आणि घरातली फरची आणि भांड्यांसाठी एखाद्या ताईंना सांगणार आहे, असं की क्लिनिंग करण्यासाठी. बघू आता, पण अजून नक्की नाही आहे, पण आहेत असं मनामध्ये. पण बघू आता कधी ते होतं ते. जसं मी ठेवेन तर तुम्हाला म्हणजे सांगेनच. तर इथं मी हा स्प्रे घरीच बनवलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. बऱ्याचदा मी बाकी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर याने ना खूप सोपं होतं माझं किचन क्लीन करायला. गॅस ओटा खूप भारी चकाचक निघतं आणि डाग पण नाही राहत, तेलकटपणा नाही राहता. तुम्ही नक्की ट्राय कराल हा स्प्रे, कारण की ना बरेच दिवस आपण जरी गॅस घासला नाही ना तरी पण आपला गॅस ओटा ना खूप क्लीन दिसतो आणि खूप भारी असं वाटतं का घासलेले आपण. तर मी ना गॅस पण त्याच्या खाली सर्व खरकटं पण आपलं थोडंफार पडलं राहतं, ते सर्व
पुसून घेत असते. कॉक्रोच होण्याची जास्त शक्यता असते सिटीमध्ये आणि कॉक्रोचमुळे खूपसे आजार होत असतात. त्याच्यामुळे खूप मस्त क्लीन केले मी गॅस ओटा आणि त्या लिक्विडने ना एकदम चकाचक निघते, एकदम भारी. म्हणून मी त्या लिक्विडचा जास्त यूज करते आणि मस्त वाटते आता किचन. मी खोलले मशीनचं पाणी बघा इथं साचलेलं, त्याच्यात मशीनमध्ये पाणी होतं ना, तर हे सर्व पाणी काढून टाकते मी आता. कोणाला ते त्याच्याकडून करून घेतला ना, तो बाहेर गावी गेलाय, 2 दिवसांनी येणार आहे. त्याच्याकडनंच करून घ्यावा वाटतं, कारण त्यानेच केलं ना मागचं काम. हे बाकीचे दुसरे मग जास्त येतात ते. याच्यातून पाणी खूप साचलेलं निघतंय ना हे पाईपातून खालचं. ऑन करून पाहिलं मी, आता बघते बरं काय होते. ही झाडं उमरच वाटतं, याच्यामध्ये आला उकळून टाकावं लागेल. ही झाडं बघा पहा कसे झाले माझे. हे मी इकडे ट्रान्सफर करून दिलंय, ते झाडे तिकडे होतं ते इकडे लावलंय. तर आपला गवती चहा आहे. गुलाबाला पण कळ्या आल्या मस्त छान. हे पण नवीन गुलाब फुटलं एक कळी. अर्ध तर चाललं, परत बंद पडलं, काय माहिती काय झालं परत. तर जाऊ दे, एकदा दाखवूनच देईल मी. तर आता मस्त चहा ठेवते, गवती चहा. मी सकाळी ऑलरेडी जास्त तोडलेला होता आणि फ्रीजमध्ये बाकीचा ठेवून दिलेला होता. तर आता मस्त चहा ठेवते. आता अंशुल्याच्या व्हिडिओ मध्ये दिसेल, उद्याच्या व्हिडिओ मध्ये अंश पण दिसेल ना आपल्या.
अरे मोठी चॉकलेट वेगळी आहे. खाऊन तर बघ, गोड आहे, खाऊन बघा. आधी खाली उडी. हा? कशी आहे? अजून बाबा तर परत मशीन काय माहिती परत बंद पडलं झालं होतं, फक्त 5 मिनिट्स आले होते. तर अजून काय झालं आता बघते, आता त्यांनाच बोलावं लागेल. तसं ते आई मलाच घ्या, मात्र खूप प्रॉब्लेम होता कपड्यांचे. तर मस्त चहा घेते. ब्लॅक टी पण करायला लागला. तर तुम्हाला मागच सांगितलं होतं की माझ्या कपाटात ऑलरेडी एवढं कपाट भरलेलं आहे ना, अजिबात जागाच नाही आहे. तर खरंच असं वाटतं ना, काही काही साड्या पण मला ना काढता पण येत नाही, एवढं डेंजर झालं तिथे. तर मागे विचार चालू होता की कपाटाचं पण परत नको म्हटलं, मग परत कॅन्सल केलं आणि थोडे दिवस परत ॲडजस्ट केलं. तर आता जसं तसं चालते ते का. आता हे कपडे वरती पडलेले ते ठेवून घेतले. घरातलं सर्व आवरून घेतलं. तर आता अजून अर्धा एक तास मी माझ्या शाळेचे जे कामं असतात ना
तर ते करणार आहे. तर मी इथं मुलांच्या नोंदवहीमध्ये नोंदी करत आहे, शाब्दिक नोंदी. तर त्या करायच्या पण त्या मी आता म्हटलं करून घ्यावेत. तर त्या कामासाठी बसले. त्याच्यानंतर मग बघेल ऑनलाईनचं थोडंसं IFR ID करायचं, तर तेही करेन मी. तर पटापट ते हे कामं करून घेते. नंतर मग मला स्वयंपाकाची तयारी राहीन. परत आदूला त्याला पण काही ना काही भरवावं लागेल. थोडा वेळ तो खेळतो आहे अजून, तर त्याला दूध देऊन दिलं का सध्या प्यायला. त्याच्यानंतर मग पटापट स्वयंपाकाची तयारी करून घेईन. आणि उद्या माझा गुरुवारचा उपवास पाठ पण मांडायचं, मी शाळेतून येऊन पाठ मांडणार आहे. तर बघते आता पटापट सर्व आवरून घेते. पाठ सकाळी मांडेल, फक्त पोथी वाचायचं राहिले असं काही करेन. तर चला पटपट आवरून घेते, लिहून घेते आणि माझ्या स्वयंपाकात काय बनवेल ते तुमच्याशी शेअर करेनच नक्की. तर असं माझं रुटीन असं दिवसभराचं. आणि रात्री कधी असं झोपवं होऊन जातं, कारण की खूप दिवस कामातच माझा असं चालला जातो. चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी. जेवण रेडी झालेलं आहे. फक्त सलाड, काकडी आणि गाजर चिरायचं राहिलेलं आहे. तर मी मस्त छान पातळ मटकीची भाजी, भाकर आणि भात बनवलेला आहे. चला तुम्हाला दाखवते. भात तर मी हातावा गरम आहे ना म्हणून असंच पातेलं त्याच्यावर ठेवून दिलं आहे गरम राहण्यासाठी. इथं आहे मटकी. आता मटकी ऑलमोस्ट होत आली आपली, मस्त छान तर्री आलेली आहे, पाहू शकता. तर 5 मिनटं अजून ठेवणार मी. आणि आपल्या इथे ह्या भाकरी, बाजरीच्या भाकरी पण बनवल्या, त्या पण रेडी झाल्या आहे आज रात्रीचं जेवण. आणि मग आता आजवीतला मी खाऊ घालणार, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. आणि असा होता आमचा आजचा दिवस, दुपारचं वेळ, नंतर स्कूलमधून आल्यानंतर असं रुटीन. तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.